दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय समारंभात ध्वज फडकवण्याचा मान रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले यांना देण्यात येणार आहे. याबाबत मंत्रालयाच्या सामान्य प्रशासन विभागाने अधिकृत परिपत्रक काढले आहे. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद अद्याप रिक्त असल्याने ध्वजवंदनाचा मान कोणाला मिळणार यावरून शिवसेना, शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट यांच्यात गेल्या काही दिवसांपासून रस्सीखेच सुरू होती. गतवर्षी प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिनी राष्ट्रवादीच्या मंत्री अदिती तटकरे यांना हा मान देण्यात आला होता. यावर्षी मात्र थेट परिपत्रकाद्वारे मंत्री भरत गोगावले यांचे नाव जाहीर झाल्याने शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत दीर्घकाळापासून रस्सीखेच सुरू आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी भरतशेठ गोगावले इच्छुक असतानाच प्रशासकीय पातळीवर त्यांना ध्वजवंदनाचा मान देऊन एका अर्थाने त्यांचे राजकीय वजन वाढवल्याची चर्चा सुरू झाली आहे. गोगावले यांनी यापूर्वी अनेकदा ध्वजारोहणाची संधी मिळावी अशी इच्छा व्यक्त केली होती. ती इच्छा आता पूर्ण होत आहे. लोकशक्ती लाईव्हसाठी धम्मशील सावंत, रायगड. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.